लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वादावादी ही काही नवी गोष्ट नाहीये, पण अमेरिकेत असा संघर्ष झाला की थेट सरकारचं बजेटच अडवलं गेलंय। त्यामुळे संपूर्ण अमेरिकेची अर्थव्यवस्थाच धोक्यात आली आहे। अमेरिकेत आता शटडाऊन लागले, म्हणजे नक्की काय झालंय ते सांगणारा हा विशेष रिपोर्ट। ट्रम्प डेमोक्रॅट्स मध्ये वाजलं, अमेरिकेत शटडाऊन लागलं, अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प। अमेरिकेच्या इतिहासात पुन्हा एकदा राजकीय वादावादीमुळे देशाला आर्थिक शटडाऊनच्या वांद्याला सामोरं जावं लागतंय। बुधवारी मध्यरात्रीपासून अमेरिकेचे अनेक सरकारी कार्यालय बंद पडली। आरोग्य सेवा निधीवरून ट्रम्प आणि डेमोक्रॅट यांच्यात तीव्र मतभेद झाले। बहुमतासाठी 60 मतांची गरज असताना हे विधेयक 55 विरुद्ध 45 मतांनी फेटाळलं गेलं। या शटडाऊनचा थेट फटका जवळपास 7.5 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना बसलाय। अति आवश्यक नसलेल्या कर्मचाऱ्यांना विना वेतन रजेवर म्हणजे फर्लोवर पाठवलं गेलं, तर सैनिक, एअर ट्रॅफिक कंट्रोल सारखे अत्यावश्यक कर्मचारी मात्र पगाराशिवाय काम करतायत। नागरिक सेवा, पासपोर्ट प्रक्रिया आणि संशोधन या कामांनाही मोठा फटका बसलाय। याचा परिणाम थेट झालेला आहे तो म्हणजे 7.5 लाख कर्मचारी जे आहेत त्यांना आता विना वेतन घरी बसावं लागणार आहे। सरकारी सेवांवर याचा निश्चितच मोठा परिणाम होणार आहे। इसेन्शियल सेवा ज्या आहेत त्या चालू राहतील, परंतु ज्या काही अनावश्यक सेवा आहेत त्याच्यावर याचा परिणाम होऊ शकतो। सरकारी सेवांचा निश्चित परिणाम होऊ शकतो। याचे परिणाम ऑलरेडी दिसू लागलेले आहेत। शेअर बाजार काही ठिकाणी गडगडलेला आहे। सोन्याचे विक्रमी दर ऑलरेडी गाठले गेलेले आहेत, त्यात आणखीन वाढवण्याची शक्यता आहे। वॉल स्ट्रीटमधल्या फ्युचर्सवर परिणाम झालेला आहे आणि पुढे काय होईल सांगता येत नाही। मागील खेपेस ट्रम्प यांच्या काळामध्ये जो शटडाऊन झाला होता तो 35 दिवस चालला होता। आता हा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दोष डेमोक्रॅट्सवर टाकलाय। त्यांनी देशहिताचा विचार न करता निधी अडवलाय, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। शटडाऊन वाढला तर फेडरल कर्मचाऱ्यांना काढून टाकू अशी धमकीही त्यांनी दिली। खरं तर हा राजकीय कुरघोडीचा आणि दबाव टाकण्याचा खेळ आहे, पण यात भरडली जातीये ती सर्वसामान्य अमेरिकन जनता। याआधीही अनेकदा असा शटडाऊन लागला। पडद्यासमोरच्या आणि पडद्यामागच्या अनेक घडामोडींनंतर हे विधेयक मंजूर होतं। कधी कधी हा संघर्ष 1-2 दिवसात मिटतो, तर कधी चक्क महिनाही लागतो। साधारणतः 10 दिवसांपेक्षा अधिक दिवस शटडाऊन लागल्याच्या 3 घटना याआधी घडल्या। ट्रम्प आणि डेमोक्रॅट्स यांच्यातील संघर्षामुळेच अमेरिकेला आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा म्हणजे 35 दिवसांचा शटडाऊन पाहायला लागला होता। त्यामुळे आता पुन्हा हाच संघर्ष उफाळून आल्यानं अनेकांना टेन्शन आलं। ट्रम्प यांनी या शटडाऊनचं खापर डेमोक्रॅट्सवर फोडलंय, तर आपण आरोग्याच्या हक्कासाठी भांडतोय असा दावा डेमोक्रॅट्स करतायत। या वादात पुन्हा किती दिवस अमेरिकेच्या आर्थिक कंबरणे मोडणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं। अनिल टाकळकर, पुढारी न्यूज, वॉशिंग्टन DC।